हॅलो, मी चंद्रशेखर जगदाळे. तुमच्यासोबत कधी असं घडलंय का, की तुम्ही जॉबवरून वैतागून घरी निघालाय. घरी तुम्ही जाता आणि तुम्ही एकदम वैतागलेल्या अवस्थेत असता आणि मागून कुठून तरी तुमचे पेरेंट्स येतात आणि तुम्हाला म्हणतात, की "काय झालंय बाबा? असा का वैतागून बसलायस?" आणि मग आपण सांगतो, की "यार, ह्या जॉबचा कंटाळा आलाय, सोडून देतो एकदाची नोकरी." आणि तेव्हा आपले आईवडील म्हणतात, की "अरे बाबा, आम्ही आयुष्यभर एक नोकरी केली. तुला एवढा चांगला पगार आहे, एवढं सगळं छान जॉब आहे, एसीत बसून काम करतोयस, मोठी कंपनी आहे, सगळ्या सोयी-सुविधा आहेत. मग तुला कसं काय नोकरीत मन लागत नाहीये?" असं तुमच्यासोबत कधी घडलंय का? नोकरीत मन लागत नाहीये. ह्याची लक्षणं काय असतात? ह्याची मला जाणवलेली 3 महत्त्वाची लक्षणं आहेत. पहिलं लक्षण म्हणजे की कामामध्ये समाधान मिळत नाहीये. मग ह्याच्या अंडर आपण मुलं म्हणताना बघतो की यार, जॉब सॅटिस्फॅक्शनच नाही आहे, कामात रसच नाही आहे, तिथं ऑफिसला गेल्यावर अगदी जीवावर येऊन जातो. मंडे मॉर्निंग म्हणजे तर अगदी नरक यातनाच असतात. दुसरं लक्षण काय आहे तर कामाच्या स्वरूपाबद्दल नेहमीच तरुण मुलं-मुली आजकाल तक्रार करत असतात, की कामामध्ये तोच-तोचपणा आहे. मला आव्हानात्मक कामच मिळत नाहीये. जिथं माझी काहीतरी पर्सनल ग्रोथ होईल असं मला कामच मिळत नाहीये. तिसऱ्या प्रकारचं लक्षण काय आहे तर ट्विटरवरती एका मुलानं इंजिनिअर्स डेच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या. त्या अशा होत्या की हॅपी इंजिनिअर्स डे टू ऑल स्पोर्ट्स पर्सन, म्युझिशियन्स, आर्टिस्ट्स, ॲक्टर्स अँड सम इंजिनियर्स. म्हणजे काय तर आजकाल शिकलेली ग्रॅज्युएट झालेली मुलं, विशेषतः इंजिनिअरिंग सोडून इतर फील्ड्सकडेच त्यांचा ओढा वाढत चाललेला आहे. आता ही लक्षणं पाहिल्यावर तुम्हाला वाटू शकतं की ही फक्त मी एकट्यानंच एक्सपिरियन्स केलेली लक्षणं आहेत का? तर तसं नाही आहे. ह्या लक्षणांना ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आहे आणि ही ऐतिहासिक पार्श्वभूमी अगदी 117 वर्षे मागे जाते. 150-200 वर्षांपूर्वी युरोपमध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाली आणि आपल्याला तर माहितीच आहे की भांडवलशाहीचं अंतिम ध्येय हे सततपणे आपला फायदा वाढत राहावा हेच असते. ह्यानुसार सतत फायदा वाढण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील ह्यावरच लक्ष केंद्रित केलेले असते. औद्योगिक क्रांती सुरू असताना एक इफिशियन्सी मूव्हमेंट नावाची एक चळवळच उभा राहिलेली होती. इफिशियन्सी मूव्हमेंट म्हणजे काय तर युरोप आणि अमेरिकेमध्ये त्या काळात जे काही कारखाने होते तर त्याची इफिशियन्सी कशी वाढवता येईल ह्याच्यासाठी जगभरातच रिसर्चर्स आपलं काम करत होते. ह्या रिसर्चर्सपैकी एक म्हणजे फ्रेडरिक विन्स्लो टेलर. फ्रेडरिक टेलर हा अमेरिकेमधील एक मेकॅनिकल इंजिनियर होता. तो आपलं स्टील कंपनीमध्ये काम करत करत इफिशियन्सीसाठी रिसर्चसुद्धा करत होता. फ्रेडरिक टेलरने 1911 साली एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. ह्या पुस्तकामध्ये कंपनीची इफिशियन्सी वाढवून जास्तीत जास्त फायदा कसा वाढेल ह्याचे काही प्रिन्सिपल्स आणि रूल्स दिलेले होते. ते रूल्स काय आहेत, प्रिन्सिपल्स काय आहेत तर ते आपण एक एक पाहूया. जेव्हा आपण ढोबळमानाने वापरल्या जाणाऱ्या पद्धती म्हणतो तर त्याचा अर्थ काय तर त्या कामगाराच्या अंगवळणी पडलेली सवय किंवा त्याच्याकडे आलेलं पिढीजात कौशल्य ह्या गोष्टींचा त्याला कामासाठी उपयोग करायला लागू नये. थोडक्यात त्याच्या कामातून कॉमन सेन्सचा पार्टच काढून टाकायचा. कामाची रचनाच अशा पद्धतीने करायची की त्याला जास्त डोकं चालवायला लागू नये. हे होतं पहिलं प्रिन्सिपल. दुसरं प्रिन्सिपल काय आहे की एक एक कामगाराला एका विशिष्ट कामासाठीच प्रशिक्षण द्यायचं आणि ते काम पूर्ण करण्यासाठी त्याला तयार करायचे. ह्या गोष्टीमध्ये त्या कामगाराला काय काम करण्याची इच्छा आहे किंवा त्याला आधी काय काम येते ह्याचा जास्त विचार केलेला नसतो. आपल्याला कोणतं काम त्या कामगाराकडून करवून घ्यायचं आहे ह्या गोष्टीला प्राधान्य दिलेलं असतं. तिसरं प्रिन्सिपल सांगतं की कामगारांकडून
स्पष्ट सूचना देऊन काम करून घेणे. आपल्या आजकालच्या भाषेत सांगायचं झालं तर SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स किंवा मॅन्युअल असेल, त्या मॅन्युअलनुसारच त्या कामगाराने काम करायला हवं. शिवाय ह्या तिसऱ्या प्रिन्सिपलमधला एक क्लॉज असं सांगतो की हे काम कामगार करत असताना सुपरवायझरच्या माध्यमातून त्याच्या कामावर नियंत्रण आणि पाळत ठेवायची. आजकाल आपल्याकडे जी मॅनेजर कन्सेप्ट आहे तिचा उदय ह्या तिसऱ्या प्रिन्सिपलमधून होतो. चौथं प्रिन्सिपल काय आहे तर मॅनेजर व कामगार ह्यांच्या कामाची विभागणीच अशी करायची की मॅनेजरचा संपूर्ण वेळ हा कामगारांना प्रशिक्षित करणे आणि त्यांच्या कामाचं प्लॅनिंग करणे ह्यामध्येच जाईल आणि कामगारांनी इफिशियन्सी वाढवून जास्तीत जास्त मॅन्युफॅक्चरिंग कसं करता येईल ह्याच्यावरच लक्ष द्यावे. तर ही होती 4 प्रिन्सिपल्स. आता ह्या प्रिन्सिपल्सच्या मागे फ्रेडरिक टेलरचे काही हेतू होते. तर ह्या प्रिन्सिपल्सच्या मागचे मूळ हेतूही आपण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ह्यातला पहिला हेतू काय होता तर कामगाराचे मन आणि शरीर एकत्र येऊ नये. दैनंदिन काम करत असताना त्याच्या कृती आणि विचार ह्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नसावा. कृती आणि विचार जर एकत्र आले नाहीत काम करताना तर कामाची इफिशियन्सी खूप वाढते असं त्याचं मत होतं. दुसरा हेतू काय होता तर एकूण कामाची विभागणी इतक्या छोट्या छोट्या कामांमध्ये करायची की एखादं विशिष्ट काम करण्यासाठी कोणत्याही एक्सपर्टची गरज लागायला नको. ह्यामुळे काय होतं तर आज हा कामगार काम करतोय, त्याचे हा सोडून गेला, उद्या त्याच्याऐवजी दुसरा आला तर कंपनीला काहीच फरक पडत नाही. त्यामुळे डिव्हिजन ऑफ वर्क हे व्यवस्थितपणे केलेलं असतं. तिसरा मूळ हेतू काय होता तर कामगाराच्या दैनंदिन जीवनातून डिस्क्रिशनचा भाग पूर्णपणे नाहीसा करणे. मराठीत डिस्क्रिशन म्हणजे काय तर विवेकबुद्धी. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर त्याच्या दैनंदिन कामातून विचारांचा भाग पूर्णपणे काढून टाकायचा. चौथा मूळ हेतू काय तर जेवढं जास्त काम तेवढा जास्त मोबदला. त्याला आपण इन्सेंटिव्हायझेशन ऑफ वर्क ही म्हणू शकतो किंवा आजकाल आपल्या सॅलरीजमध्ये व्हेरिएबलचा जो पार्ट असतो तो पार्टसुद्धा ह्या प्रिन्सिपलमधूनच आलेला आहे. आता ही प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट ह्याचा अमेरिकेच्या उद्योग विश्वावर कसा परिणाम झाला हे आपण जाणून घ्यायला हवं. हेनरी फोर्ड नावाचा उद्योजक त्याने 16 जून 1903 रोजी फोर्ड मोटर कंपनी स्थापन केलेली होती. ह्या कंपनीमध्ये आधी मॅन्युफॅक्चरिंग कसं व्हायचं तर युनिटरी बेसिसवर मॅन्युफॅक्चरिंग व्हायचं. युनिटरी सिस्टीम म्हणजे काय तर कामगारांचा समूह त्या कारच्या 0 ते 100 पर्यंत म्हणजे ती कार फ्रॉम स्क्रॅच मॅन्युफॅक्चरिंग करेपर्यंत सगळी कामं तो एकच समूह करायचा. कंपनीच्या आवारामध्ये स्पॉट 1, 2, 3 असे स्पॉट्स असायचे आणि प्रत्येक स्पॉटवर एक कार असायची. कामगारांचा समूह जाऊन स्पॉट 1वर पहिल्यांदा एक कार असेंबल करायचा. ती कार असेंबल झाली की दुसऱ्या स्पॉटवर जाऊन दुसरी कार असेंबल करायचा, तिसरी, चौथी अशा प्रकारे प्रत्येक कारच्या स्पॉटवर जाऊन ती कार मॅन्युफॅक्चरिंग व्हायची. त्याला युनिटरी बेसिस मॅन्युफॅक्चरिंग आपण म्हणू शकतो. आता हेनरी फोर्डने हे पुस्तक वाचलं आणि ही प्रिन्सिपल्स किंवा ही थिअरी प्रॅक्टिकल लाईफमध्ये कशी अप्लाय करता येईल ह्याचा विचार सुरू केला आणि ह्या विचारातूनच जन्मलेलं पुढचं इनोव्हेशन म्हणजे कन्व्हेअर बेल्ट किंवा असेंब्ली लाईन. हेनरी फोर्डने काय केलं तर सगळ्यात पहिल्यांदा युनिटरी बेसिसऐवजी कन्व्हेअर बेल्टच्या माध्यमातून कार मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी सुरुवात केली. ह्याच्यात काय केलं तर कारचा साचा स्पॉट 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने प्रत्येक स्पॉटवर त्या कारचा एकच पार्ट बसवण्यात येईल. तो पार्ट बसवल्यानंतर कन्व्हेअर बेल्टने ती कार किंवा तो साचा स्पॉट 2वर येईल, तिथे दुसरा पार्ट बसवला जाईल, तिसरा, चौथा अशा प्रकारे शेवटच्या स्पॉटवर येऊन ती कार पूर्णपणे मॅन्युफॅक्चर होईल. ह्याचे फायदे काय तर इफिशियन्सी खूप वाढली, कमी वेळात जास्त कार मॅन्युफॅक्चर व्हायला लागल्या, अंतिमतः कंपनीची प्रॉफिटेबिलिटी खूप वाढली. आता ही यशोगाथा जगभर प्रसिद्ध झाली. हॉवर्ड बिझनेस स्कूलने ह्या मॉडेलचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि तिथून पुढे आपण म्हणू शकतो की फोर्डिझमचा उदय झाला. पहिल्या महायुद्धानंतर जगातल्या बऱ्यापैकी सगळ्याच देशांमधून फोर्ड मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये लोक यायला लागली आणि ते मॉडेल घेऊन ते आपापल्या देशामध्ये गेले
अशा प्रकारे हा फोर्डिझम सगळ्या जगामध्ये पसरला. हेच तत्व भारतीय IT कंपनीज असू देत, ऑटोमोबाईल कंपनीज असू देत, टेलिकम्युनिकेशन्स, टेक्स्टाईल्स अशा प्रत्येक सेक्टरमध्ये हेच फोर्डिझम किंवा प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट अप्लाय केलेले असतात. पहिलं कारण काय आहे तर कामाच्या ठिकाणी हा फोर्डिझम मन आणि शरीर एकत्रच येऊन देत नाही. कृती आणि विचारसुद्धा एकत्र येऊन देत नाहीत. उदाहरण द्यायचं झालं तर BPO इंडस्ट्रीचं मी एक उदाहरण देईन. BPO म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. तिथं एक काम इतक्या छोट्या विभागांमध्ये विभागलेलं असतं की त्या कामगाराला एक मॅन्युअल येतं, त्याच्यात 3-4च इन्स्ट्रक्शन्स असतात आणि फक्त तेवढ्या 3-4 इन्स्ट्रक्शन्स त्याला दिवसातून 100-200 वेळा कराव्या लागतात आणि त्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करताना त्याला डोकं चालवण्याचा काहीच संबंध नसतो. तर हे सगळ्यात प्रमुख कारण आहे नोकरीत मन न लागण्याचं. माणसाची रचनाच अशी झालेली नाही आहे की तो कृती करताना त्याचं मन त्याच्यापासून वेगळं करू शकतो. दुसरं कारण काय आहे तर कंट्रोल थिअरी म्हणूया आपण त्याला. कंट्रोल थिअरी काय म्हणते तर त्या कंट्रोल थिअरीनुसार एक चाकोरीबद्ध आपल्याला काम करायचं असतं. त्या चाकोरीच्या बाहेर जर डेव्हियंट बिहेवियर जर झालं तर त्या चाकोरी बाहेरच्या कामाला फीडबॅक लूपनुसार एक करेक्टिव्ह ॲक्शन्सचा फीडबॅक मिळतो. आपल्या रिअल लाईफमध्ये किंवा जॉबच्या ठिकाणी कसं तर अप्रेझल म्हणूया आपण. आपल्याला वर्षाच्या सुरुवातीलाच गोल सेटिंग केलेलं असतं आणि त्या गोल सेटिंगमध्ये आपल्याला सांगण्यात येतं की ह्या क्वार्टरमध्ये किंवा ह्या वर्षामध्ये तुला हे काम करावं लागेल. आपला मॅनेजर किंवा टीम लीड येऊन आपल्याला सांगतो की तुला ह्या क्वार्टरमध्ये ही कामं करायची आहेत. त्या गोल सेटिंग व्यतिरिक्त जर आपण काम केलं किंवा ते जर आपण फॉलो नाही केलं तर आपल्याला अप्रेझलच्या रूपात करेक्टिव्ह ॲक्शन मिळते. ह्या कंट्रोल थिअरीमुळे आपलं बिहेवियर मॉडिफाय करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ह्या बिहेवियरल मॉडिफिकेशनमुळे आपल्याला जॉबमध्ये मन न लागण्याची लक्षणं सुरू होतात. भारतामध्ये जास्तीत जास्त इनोव्हेशन होतच नाही. आपल्याकडं ज्या काही मोठ्या मोठ्या IT कंपनीज आहेत त्या सर्व्हिस बेस्ड आहेत. त्यांची स्वतःची अशी काही प्रॉडक्ट्स नाही आहेत. जसं आता जर्मनीचं SAP आहे, जावा, पायथन आणि बरीच कुठली बँकिंग सॉफ्टवेअर्स असतील, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर्स असतील. तर काही अपवाद वगळता आपल्या देशामध्ये जास्त काही प्रॉडक्ट्स बनत नाहीत. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये पण काही वेगळी अवस्था नाही आहे. आपण म्हणू शकतो की BMWचं, ऑडी आणि असे जगप्रसिद्ध ब्रँड्स आहेत कारचे, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, फोक्सवॅगन आहे, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग इंडियात व्हायला लागलं आहे. पण जरी मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये होत असलं तर त्याच्यासाठी लागणारं रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशन हे भारतात जास्त होत नाही. त्याचाच धर्तीवर दुसरं एक कारण आहे ते म्हणजे असं की एम्प्लॉईजना वाटतं की मला कोणत्याच प्रकारचं चॅलेंजिंग किंवा आव्हानात्मक काम माझ्या ऑफिसमध्ये मिळत नाही. आपण इंजिनिअरिंगमध्ये 4 वर्षात 40 विषय शिकतो. वायवा असतात, प्रॅक्टिकल असतात, जर्नल लिहितो, इंटर्नशिप्स असतात, प्रोजेक्ट्स करतो. हे सगळे प्रोजेक्ट्स केल्यानंतर एवढं शिकल्यानंतर आपण एका कंपनीत काम करायला येतो. तेव्हा काय होतं तर 2 महिने आपल्याला एक पर्टिक्युलर काम करण्यासाठी ट्रेन केलं जातं आणि इथून पुढं भ्रमनिरास व्हायला सुरुवात होते की मग तिथून पुढं हे प्रश्न पडायला लागतात. एवढं तर शिकलोय पण ट्रेनिंगमध्ये तर फक्त एवढीच गोष्ट शिकवली आहे. शिवाय ॲक्च्युअल प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तर ट्रेनिंगमध्ये शिकवलेलं पण असेल ह्याची गॅरंटी खूप कमी असते. जस्ट इमॅजिन करा की तुम्ही रोज येताय आणि एकच प्रकारचा कोड लिहिताय किंवा तुम्ही असेंब्ली लाईनवर जाताय आणि एकच प्रकारचा नटबोल्ट घेऊन तुम्ही त्या कारच्या पर्टिक्युलर पार्टमध्ये जोडत बसलाय. ही कामं लोक वर्षानुवर्ष करतात. रिपिटेटिव्ह टास्कमध्ये एम्प्लॉईला इकॉनॉमिक ॲनिमल समजलं जातं किंवा प्रॉफिट जनरेटिंग मशीन समजलं जातं. रिपिटेटिव्ह टास्कमुळे शरीरावर तर परिणाम होतोच पण मनावरही खूप जास्त परिणाम होतो. आपल्या माइंडमध्ये एक प्रकारचा स्ट्रेस क्रिएट व्हायला सुरुवात होते आणि जेवढा कालावधी रिपिटेटिव्ह टास्कमध्ये वाढत जाईल तेवढं त्या स्ट्रेसचं प्रमाण वाढत जातं. ह्या स्ट्रेसचं प्रमाण वाढल्यामुळे
त्या एम्प्लॉईच्या किंवा त्या माणसाच्या रिसेप्टिव्ह सिस्टीम्स वर्क करणं कमी होतं. म्हणजे काय तर त्याचे एकंदरीत फिलिंग्सच कमी होतात. पुढचं कारण आहे ते म्हणजे आपण केलेल्या कामाचं मॅनिफेस्टेशन न होणं. म्हणजे काय तर असेंब्ली लाईन असो किंवा आय टीतला एखादा मोठा प्रोजेक्ट असो, आपण त्या एंटायर वर्कफ्लोमध्ये कुठल्या तरी एका छोट्याशा प्रोजेक्टचा भाग असतो. त्यामुळे आपल्या आधी काय होतंय त्या प्रोसेसमध्ये आणि आपल्या नंतर काय होतंय हे आपल्याला माहितीच नसतं. आपण एका अननोन गोष्टीसाठी कोडिंग, डेव्हलपमेंट करत असतो, टेस्टिंग करत असतो किंवा त्या एंटायर कार मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एक वेगळाच पार्ट आपण जोडत असतो. आपल्याला माहितीही नसतं की त्या पार्ट जोडल्यामुळे काय होणार आहे, काय नाही होणार आहे. आणि जेव्हा कामाचं मॅनिफेस्टेशन होत नाही तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये एक प्रकारचा स्ट्रेस क्रिएट होतो. ह्यातलं सगळ्यात शेवटचं कारण म्हणजे सेल्फ डिटर्मिनेशन थिअरी. हे कारण सगळ्यात शेवटी सांगण्याचा मुद्दा म्हणजे ह्या कारणामध्येच त्याची उत्तरंसुद्धा दडलेली आहेत. अमेरिकेतील 2 सायकोलॉजिस्ट एडवर्ड डेसी आणि रिचर्ड रायन यांनी 40 वर्षे रिसर्च करून सेल्फ डिटर्मिनेशन थिअरी मांडली आहे. ह्या थिअरीनुसार एखाद्या एम्प्लॉईला वर्कप्लेसमध्ये 3 गोष्टी असतील तरच समाधान मिळू शकतं. तर त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे रिलेटेडनेस. त्या एम्प्लॉईला ती वर्कप्लेस आपल्यासाठी आहे, आपल्याला तिथं काहीतरी महत्त्व आहे असं वाटत असेल तरच तो तिथं समाधानी राहू शकतो. दुसरी गोष्ट कोणती आहे तर कॉम्पिटन्स. म्हणजे काय तर माणसाला निसर्गतःच माझ्या क्षमता वाढत जाव्यात, माझा विकास होत जावा अशा आदिम भावना आहेत. आणि जर त्याला एकच प्रकारचं काम दिलं, त्याला विकासाला वाव दिला नाही तर त्याच्यात नैराश्य येतं. माणसाची जडणघडण ही त्याच्या क्षमता वाढवत जाण्यासाठी, त्याचा विकास करण्यासाठी झालेली आहे असं त्याच्या मनात एक बेसिक इन्स्टिंक्ट्स असतात आणि ते इन्स्टिंक्ट्स जर दाबले तर त्याला नैराश्य येतं. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे ऑटोनॉमी. ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्तता. मला कोणतं काम आवडतं, मला कोणतं काम करायचं आहे ह्यांचा जर संबंध नसेल, म्हणजे मला आवडणारं काम वेगळं आहे आणि मी करणारं काम वेगळं आहे, तर ही ऑटोनॉमी डिस्टर्ब झाल्यामुळे सुद्धा त्या एम्प्लॉईला डिप्रेशन येऊ शकतं, त्याचं मन लागू शकत नाही. त्यामुळे ही सेल्फ डिटर्मिनेशन थिअरी जर वर्कप्लेसला अप्लाय नाही झाली तर त्या एम्प्लॉईचं फ्रस्ट्रेशन खूप जास्त वाढत जातं. सर्वात महत्त्वाचा आणि घातक परिणाम म्हणजे व्यसनाधीनता. व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. प्रत्येक इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन नसल्यामुळे व्यसनांमध्ये काहीतरी इमोशनल रिसॉर्ट मिळतोय का असं एम्प्लॉई पाहायला लागलेले आहेत. कुठल्याही आय टी कंपनीच्या बाहेर जाऊन तुम्ही बघा, तिथं पानटपऱ्यांचं पेव फुटलेलं असतं. स्मोकिंगचं प्रमाण मुलं आणि मुली दोघांमध्ये खूप जास्त वाढलेलं आहे. दुसरा सगळ्यात घातक परिणाम म्हणजे शारीरिक व्याधी. रिपिटेटिव्ह टास्कमुळे बॉडीच्या अप्पर पार्ट्समध्ये टेनिस एल्बो असेल, नेक पेन असेल, बॅक पेन असेल, हेडेक असेल, स्टमक एक असेल, अशा प्रकारची लक्षणं खूप जास्त वाढलेली आहेत. BP, शुगर ह्याचं प्रमाणसुद्धा खूप जास्त वाढलेलं आहे. अगदी 35पासूनच आय टी इंडस्ट्रीत काम करत असलेल्या लोकांना BP, शुगरच्या गोळ्या आता सुरू झालेल्या आहेत. तिसरा परिणाम म्हणजे मानसिक ताणतणाव किंवा आपण हॅपीनेस कोशंट म्हणूया. तर एकंदरीतच हॅपीनेसचं प्रमाण खूप कमी होत चाललं आहे. मंडेलाच लोक येणाऱ्या फ्रायडेचा विचार करायला सुरुवात करतात. ऑफिसला जीवावर आले म्हणूनच निघालोय अशा प्रकारची एक त्यांच्यात भावना असते. म्हणजे वर्कप्लेस बिलॉंगिंगनेस म्हणतो तो त्यांच्यात झिरो आहे. चौथा परिणाम म्हणजे डिप्रेशन किंवा फ्रस्ट्रेशन म्हणू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊन एक प्रकारचं जॉबबद्दलचं नैराश्य येतं आणि ते नैराश्य कमी करण्यासाठी मग माणूस काहीतरी उपाय शोधतो. मग काही छंद शोधेल किंवा मग जॉब स्विच करेल. जॉब स्विच केलं तरी त्यांना ते लक्षात येतं की माझं नैराश्य नवीन जॉबमुळे काही कमी नाही आहे झालेलं, उलट ते वाढलंच. सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा परिणाम म्हणजे चेंज ऑफ स्ट्रीम. लोकांना वाटतं की मी जॉब बदलला किंवा मी आहे या जॉबमध्ये मन लागत नाही म्हणून मी काहीतरी वेगळंच करतो, मी बिझनेस करतो. मग लोक अशा बिझनेसकडे अट्रॅक्ट होतात की ज्यातलं त्यांना काहीच नॉलेज नाही आहे. आय टीत AC काम करणाऱ्या मुलाच्या डोक्यात येतं की मला शेती खूप आवडती आहे, करायला हरकत नाही आहे, बट खरंच त्यांना शेतीची आवड आहे म्हणून ते निघालेत का, की जॉबमध्ये मन लागत नाही आहे म्हणून ते तिकडं निघालेत?
जॉबमध्ये मन लागत नाही म्हणून तर मी हॉटेल नाही आहे ना टाकत. मी MPSC करण्याचं कारण खरंच मला सामाजिक जाणीव आहे आणि त्या बांधिलकीतून मला काम करायचं आहे ते आहे, की माझं नोकरीत मन लागत नाही आहे म्हणून मी UPSC करतोय, MPSC करतोय. हे आपण एकदा स्वतःला विचारून पाहायला हवं. आता आपण नोकरीत मन न लागण्याची लक्षणं पाहिली, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली, कारणं पाहिली आणि त्याचे परिणामसुद्धा पाहिले. ह्या गोष्टी कमी करण्यासाठी मला काही उपाय दिसत आहेत. ते मी तुम्हाला आज सांगतोय. सगळ्यात पहिला उपाय काय आहे तर आपण कुठल्याही इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये काम करतोय, त्या इंडस्ट्रियल सेक्टरची मार्केट इकॉनॉमी तुम्ही समजून घ्या. त्या इकॉनॉमीचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. त्यातले की स्टेक होल्डर्स कोण आहेत ते तुम्ही पाहून घ्या. म्हणजे काय तर सपोज मी IT इंडस्ट्रीत काम करतोय, तर IT इंडस्ट्रीचे मेजर क्लायंट्स कोणत्या देशातले आहेत, आपल्या देशात IT इंडस्ट्रीची कामं का आलेली आहेत, कोणत्या स्वरूपाची कामं आहेत, ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल तर कोणत्या प्रकारचं काम आपल्या इंडियामध्ये होतं, त्यातलं किती % R&D होतं, हे तुम्ही समजून घ्या. दुसरा उपाय मला असा वाटतो की तुम्हाला ही लक्षणं दिसायला लागतात की मला यार आजकाल जॉबमध्ये अजिबातच मन लागत नाही आहे, ह्या प्रोजेक्टमधला हा रोल आवडत नाही आहे किंवा आणखी काही तुम्हाला लक्षणं दिसत असतील, तर तुम्ही त्या जॉबमध्ये मन न लागण्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करा. तुमचा एखादा प्रोजेक्ट असेल तर तो प्रोजेक्ट काय आहे, कशा संदर्भात आहे, त्याच्यात तुम्हाला जो रोल मिळाला आहे तो रोल कशा प्रकारचा आहे, त्याच्यामध्ये कधी कधी मॅनेजर्सचे प्रोजेक्टचे काही लिमिटेशन्स असू शकतात, त्यामुळे तुम्हाला एखाद्या प्रकारचं काम दिलेलं असू शकतं, तर ते मन न लागण्याचं तुम्ही कारण शोधा. तिसरा उपाय म्हणजे तुम्ही निर्मितीक्षम छंद जोपासायला हवेत. जेव्हा माणसाला त्यानं केलेलं एखादं काम दिसतं, जसं तुम्ही एखादं पेंटिंग केलं तर ते तुम्हाला दिसतं आणि तो एक सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस असतो तुमच्या क्रिएशनमध्ये आणि माणसाचं समाधान त्यातून खूप जास्त वाढतं. किंवा तुम्ही एखादं झाड लावलं असेल, त्याला फूल आलं तर ते तुम्हाला जास्त समाधान देतं. आपल्या जॉबमध्ये आपण केलेल्या कामाचं मॅनिफेस्टेशन होत नसल्यामुळे तुम्ही असे इतर ॲक्टिव्हिटीज शोधा, हॉबीज शोधा किंवा एखादं काम शोधा, एखाद्या NGOसाठी काम करा की जिथं तुम्ही केलेलं काम तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये दिसेल आणि त्यामुळं तुम्हाला जास्त समाधान मिळेल. आता सगळ्यात महत्त्वाचा उपाय मगाशी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा इथं सेल्फ डिटर्मिनेशन थिअरीज येते. सेल्फ डिटर्मिनेशन थिअरीनुसार माणसामध्ये 2 प्रकारची मोटिवेशन्स असतात. पहिलं असतं ते म्हणजे एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन आणि दुसरं असतं ते म्हणजे इंट्रिन्सिक मोटिवेशन. एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे काय तर बाह्य गोष्टींमुळे मनाला वाटणारं समाधान. इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे मला आतूनच मनातूनच काहीतरी एखादी गोष्ट करण्याची इच्छा होतीये, शिकण्याची इच्छा होतीये आणि त्यातून मिळणारं जे समाधान असतं त्याला इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणतात. आपल्याला कोणता जॉब करायचा आहे हा विचार करताना तुम्ही तुमचे एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन्स कोणते आहेत आणि इंट्रिन्सिक मोटिवेशन्स कोणते आहेत हे समजून घ्या आणि त्यानुसार निर्णय घ्या. आता असं गरजेचं नाही आहे की तुम्हाला जर जॉबमध्ये इंट्रिन्सिक मोटिवेशन असेल तरच तुम्ही तो जॉब करायला हवा. एडवर्ड डेसी आणि रिचर्ड रायन हे थिअरी मांडणारे जे 2 शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी असं सांगितलं आहे की जर तुम्हाला जॉबमध्ये इंट्रिन्सिक मोटिवेशन मिळत नसेल तर इंटरनलाइज एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन. म्हणजे तुम्ही आत्ता जे काही काम करताय त्याला तुम्ही आपलंसं करा आणि त्याच्यामध्ये मोटिवेशन शोधण्याचा प्रयत्न करा. उदाहरण द्यायचं झालं तर IT मध्ये काम करणारा एखादा मुलगा असू शकतो की त्याला एखादा वेगळा रोल हवा आहे, डेव्हलपरचा रोल हवा आहे, पण त्याला कदाचित टेस्टिंगचं काम मिळालं आणि 5 वर्षांनंतर त्याला सुरुवातीच्या काळात सपोज समजलं नाही की यार मला डेव्हलपमेंटचं काम आवडत होतं किंवा बिझनेस ॲनालिसिसचं काम आवडत होतं आणि आता 5 वर्षांनंतर मला समजलं की मला ते करायला हवं, पण आता वेळ निघून गेली आहे. तर त्या टेस्टिंगच्या फील्डमध्ये असे कुठले इंट्रिन्सिक मोटिवेशन्स आहेत का, तो ती शोधू शकतो का, ह्याचा त्याने विचार करायला हवा.
जसं सेल्फ डिटर्मिनेशन थिअरीचे 3 महत्त्वाचे क्रायटेरिया आहेत की वर्कप्लेसमध्ये असणारा रिलेटेडनेस, कॉम्पिटन्स आणि ऑटोनॉमी. ह्या 3 गोष्टी तुम्ही आपल्या एम्प्लॉयरकडे डिमांड करू शकता की मला माझ्या जॉबमध्ये कॉम्पिटन्सी बिल्डिंगची अपॉर्च्युनिटी मिळत नाही आहे, तर ती मी कशाप्रकारे करंट जॉबमध्ये मिळवू शकतो किंवा अशा कोणत्या गोष्टी केल्या जाऊ शकतात की ज्यामुळे मला माझ्या प्रोजेक्टमध्ये ऑटोनॉमी मिळेल. आणि आजकाल आय टी इंडस्ट्रीजना पण ह्या गोष्टी रिअलाईज झाल्यामुळे क्रॉस स्किलिंग ज्याला म्हणतो की जरी तुम्ही एखाद्या टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट असाल तर तुम्ही दुसरी टेक्नॉलॉजी शिकायला हवी, असे प्रोग्राम्स एम्प्लॉयर्सनी सुद्धा द्यायला सुरुवात केलेली आहे. पण जर हे तुम्हाला 3 मुद्दे समजले त्यानुसार तुम्ही तुमच्या एम्प्लॉयरकडे मागणी करू शकता. कॉर्पोरेटमध्ये 5-6 वर्ष जॉब केल्यानंतर ह्या कंपनीत फ्रस्ट्रेशन आलं म्हणून दुसरीत फ्रस्ट्रेशन आलं म्हणून तिसरी, असे 3-4 जॉब बदलल्यानंतर आय टीत काही वर्ष मी काम केलं. 3 व्हीलर मॅन्युफॅक्चरिंगची असेंब्ली लाईन पण बघितली, ट्रेडिंग फ्लोअरवर काही दिवस इंटर्नशिप केली. एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर पण मला कधी जॉब सॅटिस्फॅक्शन मिळालं असं मला कधीच वाटलं नाही. आणि ते जेव्हा मला जास्त इंटेन्स फिलिंग यायला लागलं तेव्हा मी शांत बसून विचार केला आणि मला मी आत्ता तुमच्यासमोर मांडलेली कारणं सापडली. ह्या नोकरीत मन न लागण्याच्या कारणांचं, परिणामांचं आणि उपायांचं सिंथेसिस तुम्ही पाहिलं त्याबद्दल धन्यवाद. thank you